हालेलुया, हालेलुया. यचकल 36 अध्याय 33 ते 36. याजकेल 36 आणि 33. प्रभू परमेश्वर म्हणतो, मी तुमचे सर्व अधर्म घालून तुम्हाला स्वच्छ करीन. तेव्हा नागरी वस्ती व पडीचा बांधण्यात येतील असे मी करीन. वचन 34. आल्या गेल्या सैन्य दिसणारा प्रदेश नांगरण्यात येईल. वचन 35. तेव्हा लोक म्हणतील, ही भूमी वैराण झाली होती, ती आता येथे नागीसारखी झाली आहे. ओसाड, उजाड, उद्ध्वस्त झालेल्या नगराची तटबंदी होऊन त्यात वस्ती झाली आहे. वचन 36. जी राष्ट्रे तुमच्या सभोवती निभावून राहतील, त्यांना समजेल की मी परमेश्वर उद्ध्वस्त झालेले स्थाने बांधून काढतो, उजाड झालेल्याची कापड करतो. मी परमेश्वर जे बोललो आहे ते करीनच. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काही संधी पहा, परमेश्वर पिता म्हणतो की मी तुमचं सर्व अधर्म घालून तुम्हाला मी स्वच्छ करीन. तेव्हा नगरे वसतील व पडीत जागा बांधण्यात येतील असे मी करीन. आल्या गेल्यास वैराण दिसणारा प्रदेश नांगरण्यात येईल. पहा, परमेश्वर पिता काय म्हणतो, मी अशी गोष्ट तुमच्यामध्ये करणार आहे की तुमचं जे पडलेलं आहे ते मी पुन्हा उभारेन. तुमचं जे उजाड झालेलं आहे ते मात्र पुन्हा मी नीट नेटके करीन. प्रभू म्हणतो, मी तुमच्या जीवनात असं कार्य करीन की तुमचं जीवन पुन्हा टवटवीत, रसभरीत आणि हिरवेगार बनेल. प्रभू या ठिकाणी म्हणते, मी तुमचं अधर्म दूर करेन, तुमचं पाप दूर करेन, तुम्हाला मी उठवेन, उभे करेन आणि पुन्हा मी तुमची उभारणी करेन. तुम्ही जे पडलेले आहे ते पुन्हा मी तुम्हाला तयार करीन. नीट तुमच्या पायावर मी तुम्हाला उभे करेन. तुमच्या जीवनात मी अद्भुत रीतीने कार्य करेन आणि मग तुमचं सर्व काही सुरळीत चालण्यासाठी सुरुवात होईल. कारण मी तुम्हाला अनुग्रह देईन म्हणून प्रभू म्हणतो. मी तुम्हाला आशीर्वादित करेन, मी तुमची लागवड करेन आणि मग तुम्ही पुन्हा हिरवेगार, टवटवीत, ताजेतवाने बनले जातील. परमेश्वर या ठिकाणी आपल्याला म्हणत आहे, तुमचं जीवन किंवा तुमची स्थिती पडलेली आहे, तुमच्या जीवनात उजाडपणा आहे, तुमच्या जीवनामध्ये वृक्षपणा, निर्जलपणा कार्य करत आहे. जसे एखादी जमीन पहा, त्या जमिनीत पाणी मिळत नसेल तर ती जमीन पूर्ण सुकून जाते, वृक्ष बनली जाते. ती जमीन जर करतच नसतील, त्याच्या कधी धान्य पेरतच नसतील तर ती जमीन उजाड आणि निर्जल बनली जाते. भले परमेश्वर म्हणतो, तुझंही जीवन कदाचित असंच झालं असणार, वृक्ष उजाड निर्जल बनलेलं असणार. पण प्रभू म्हणतो, आता मी तुझी लागवड करेन, तुझ्या या सुकलेल्या जीवनात पावसाचा वर्षाव करीन आणि मी तुझी लागवड करीन. तू पडलेल्या स्थितीत आहेस, मी तुला उठवीन आणि तुझी उभारणी करीन. मग सर्व लोक तुमची स्तुती करतील. वैराण झालेला तुमचा प्रदेश, उजाड पडलेली तुमची जमीन किंवा तुमची घरेदारे पुन्हा मजबूत रीतीने उभे राहतील. सर्व नीट नेटके होईल, सर्व चांगले होईल म्हणून परमेश्वर म्हणतो. पहा, जो प्रभूमध्ये जीवन जगतो, प्रभू म्हणतो, मी तुझी पुन्हा उभारणी करीन, तुला मजबूत उभी करीन. देवामध्ये जीवन जगणारा मनुष्य पडूनच राहणार नाही, नाश पावणार नाही, नष्ट होणार नाही. पडला तरी देव त्याला उठवील, देव त्याची पुन्हा उभारणी करेल, परमेश्वर त्याला अनुग्रह देईल. आज अनेक लोकांच्या जीवनात दुःख आहेत, संकट आहेत, आजार आहेत, समस्या आहेत, बिकट प्रकारची परिस्थिती आहे. जीवन अनेक दुःखाने ग्रासलेलं आहे. परंतु प्रभू म्हणतो, मी तुमच्या जीवनात आनंद आणि उत्साह निर्माण करेन, तुमच्या जीवनात हर्ष उत्पन्न करेन आणि तुमची सर्व बंधने परमेश्वर पिता म्हणतो सर्व तोडून टाकेन. मी विपुल अनुग्रहाने तुम्हाला भरेन, विपुल आशीर्वादाने मात्र मी तुम्हाला भरेन. आपली बंधने पूर्ण तुटतील, आपल्या समस्या दूर होतील, आपली संकटे टळली जातील. कारण आपल्या प्रत्येकांना अनुग्रह देणारा परमेश्वर आहे, आपल्या प्रत्येकांच्या जीवनात कार्य करणारा परमेश्वर आहे. तो अद्भुत रीतीने आपल्या जीवनात कार्य करणार, चमत्कार घडवणार आणि आपली बंधने पूर्ण रीतीने तोडून
करून टाकून आपली पुन्हा उभारणी करणार. पुढे बायबल काय सांगते पहा, यशया 58 अध्याय 12 वचनात, पूर्वीच्या पिढ्याने घातलेले पाये तू पुन्हा उभारशील. काय सांगते वचन? परमेश्वर आपल्या सेवकाला, आपल्या निवडलेल्या व्यक्तीला परमेश्वर पिता म्हणत आहे की तू काय करशील? बहुत काळ मोडून पडलेली शेरे तुझे लोक पुन्हा बांधतील. पूर्वीच्या पिढ्याने घातलेले पाये तू पुन्हा उभारशील. मोडीतोडीचा जीर्णोद्धार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करणारा असे तुझे नाव पडेल. मी तुझी अशी नेमणूक करेन की मात्र जे उजाड पडलेले, जमीनदोस्त झालेले ते तू पुन्हा बांधशील, ते तू पुन्हा उभारशील. तू त्यांना पुन्हा त्यांच्या पायावर उभे करशील. किंवा अशा गोष्टी, अनेकांची घरे कोसळलेली आहेत, अनेकांच्या जीवनातल्या अनेक गोष्टी नाहीशा झालेल्या आहेत, पण तू माझा मार्ग त्या लोकांना देताना त्यांच्या सर्व गोष्टी पुन्हा उभारशील, सर्व नीट आणि दुरुस्त करशील. कारण मी तुला निवडले, मी माझं नाव तुला दिलेलं आहे, त्यामुळे तूही माझं काम करशील आणि अनेक घरे, अनेक कुटुंब तू पुन्हा उभारशील. जसं की बघा, ब्रदर परमेश्वराची सेवा करत आहे. आज विखरलेली अनेक कुटुंब, तुटलेली कुटुंब आज पुन्हा प्रभूमध्ये, प्रार्थनेमध्ये उभारली गेलेली आहेत, जोडली गेलेली आहेत. पुन्हा जी कुटुंब विखरलेली होती, तुटलेली होती, नाती तुटलेली होती, अनेक कुटुंबात, अनेक घरात अनेक समस्या होत्या, पण परमेश्वराने आज प्रार्थनेच्या द्वारे, वचनाच्या द्वारे पुन्हा या कुटुंबाची उभारणी केलेली आहे, या घरांची उभारणी केलेली आहे, या नात्यांची उभारणी केलेली आहे. प्रभू म्हणतो, मी तुला नेमेन आणि तू अनेकांची उभारणी करशील. आणि त्यामुळे आज प्रार्थनेमध्ये अनेक कुटुंब उभारली गेलेली आहेत. आज पहा, पूर्वी अशी लोकांची परिस्थिती होती की नीट राहण्यासाठी घर नव्हते, घरामध्ये अनेक समस्या होत्या, किंवा राहण्यासाठी जागाही अपुरी पडत होती, किंवा मात्र घराची स्थिती अशी होती की तुटून पडेल किंवा मोडून पडेल अशा प्रकारे. पण आज प्रार्थनेद्वारे या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात परमेश्वराने असं कार्य केले की सर्वांची घरेदारे झालेली आहेत, चांगल्या चांगल्या घरामध्ये राहते. परमेश्वराने अनेकांना आशीर्वादित केलेले. धंदा व्यवस्थितरित्या चालत नव्हता, शेती व्यवस्थितरित्या होत नव्हती, पण आज परमेश्वराने हरेक गोष्टींना, वस्तूंना आशीर्वादित केलेले. सर्व काही नीट उभारलेले प्रभूने प्रार्थनेच्या द्वारे. प्रभू म्हणतो, मी तुझी पुन्हा उभारणी करीन, मी तुला आशीर्वादित करीन, तुला अनुग्रह देईन. म्हणून बघा, योग 22:23, तू सर्व समर्थाकडे वळलास, आपल्या डेऱ्यातून अधर्म दूर केलास, तर परमेश्वर पिता म्हणतो, मी तुझी पुन्हा उभारणी करीन. काय सांगते प्रभू म्हणतो, तू भले आता पडलेले आहेस, आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडलेले आहेस, तुझ्या जीवनामध्ये तुझी स्थिती बिकट बनलेली आहे, तुला कोणी विचारत नाही, तुला टाकून दिलेले आहे, तुझी परिस्थिती आर्थिक बनलेली आहे, तुला उचलण्यासाठी कोणी नाही, मदतीचा हात द्यायला कोणी नाही. पण प्रभू म्हणतो, जर तू माझ्याकडे वळलास, आपल्या डेऱ्यातून, आपल्या घरातून किंवा आपल्या जीवनातून जर तू अधर्म, पाप दूर केलं, जे वाईट आहे, जे देवाला आवडत नाही, त्या सर्व गोष्टी दूर केल्या, तर प्रभू म्हणतो, मी पुन्हा तुला उभारेन, मी तुझी उभारणी पुन्हा करेन. तू पडलास ना, मी तुला उठवीन, तू जमीनदोस्त झालेले आहे, पण मी पुन्हा तुला उभारेन. प्रभू म्हणतो, जर तू माझ्याकडे वळलास, अधर्म दूर केला, आपल्या चुका सुधरवल्या आणि माझ्याकडे वळलास, तर मी तुला उभे करेन, मी तुझा नाश होऊ देणार नाही, पुन्हा तुला मजबूतरीत्या उभे करेन. तुझं कुटुंब, तुझं घरदार, तुझं जे सर्व मजबूतरित्या मी उभारेन. मी तुला अनुग्रह देईन, आशीर्वाद देईन आणि तुझी प्रगती आणि तुझी उन्नती होईल. प्रभू आपल्याला उभारण्यासाठी तयार आहे, आपली मजबूती करण्यासाठी तयार आहे. पडलेल्या स्थितीतून प्रभू आपल्याला उचलतो आणि आपल्याला उभी करतो आणि आपली उभारणी करतो. तो आपल्या जीवनात अद्भुत रीतीने कार्य करतो परमेश्वर. जर आपण प्रभूमध्ये वाढणार, प्रभूचं वचन आत्मसात करणार, तर
परमेश्वर पिता आहे आणि तोच आपल्या जीवनात कार्य करणार आणि तोच मात्र आपल्याला अनुग्रह मात्र देणार, तो म्हणजे परमेश्वर पिता. वचन काय असतं ते प्रेषितांचे कृत्य 15 अध्याय 16 ते 18 वचनापर्यंत वचन सांगते, त्यानंतर मी परत येईन व दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा उभारीन आणि त्याची भगदांडे बुजवून तो पुन्हा नीट करीन, यासाठी की शेष राहिलेल्या माणसाने व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा. हे जे त्याला युगादीपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो. प्रभू काय म्हणतो? मी परत येईन आणि दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा उभारीन, त्याची भगदांडे बुजवून पुन्हा मी ते नीट करीन. तेव्हा लोक माझा शोध करतील. प्रभू काय म्हणतो? शेष राहिलेल्या माणसाने ज्या राष्ट्राला माझे नाव देण्यात आले त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा. का मी असं करीन? का त्यांची घराने उभी करीन, पडलेली त्यांची घराने नीट करीन, दुरुस्त करीन, कारण त्याने माझा शोध करावा म्हणून. अनेक लोक माझ्याकडे वळावे, मग वळाले की मी त्यांची उभारणी करीन. पडलेला डेरा पुन्हा उभारीन मी, त्याची भगदांडे बुजवून, त्याचे खड्डे बुजवून मात्र पुन्हा सर्व काही नीट करीन मी. त्याला अनुग्रह देईन, त्याला आशीर्वादित करीन. प्रभू म्हणतो मी त्याच्या जीवनात अद्भुतरित्या कार्य करीन. जर आपण देवाचा शोध करणार, देवाकडे वळणार तर परमेश्वर आपल्याला उभारणार. पडणार नाही तो आपल्याला, जमीनदोस्त करणार नाही तर तो आपल्याला उचलणार. असं अनेक लोक पापात पडलेले आहेत, दुःखात, संकटात, आजारात पडलेले आहेत, पण प्रभू म्हणतो मी तुला उचलण्यासाठी तयार आहे, मी तुला उभारण्यासाठी तयार आहे. तू माझ्याकडे वळ, माझा शोध कर, माझ्या वचनाप्रमाणे तू चालायला सुरुवात कर. मी तुला इतकी ताकद देईन, इतकी शक्ती देईन, इतकं बळ देईन की तू मजबूत उभा राहशील. तुझ्यात बळ येईल, तुझ्यात ताकद येईल, तुझ्यात शक्ती येईल, तू मजबूत बनला जाशील, कारण मी तुला अनुग्रह देईन. प्रभू म्हणतो आज मनापासून आपण प्रभूकडे जर वळत आहोत, प्रभूचं वचन आपण आत्मसात करत आहोत, प्रभूचं वचन जर आपण आपल्या जीवनात उतरवत आहोत तर परमेश्वर आपली उभारणी करणार, आपल्याला आशीर्वादित करणार, आपल्याला अनुग्रहाने भरणार. आपली सर्व बंधने परमेश्वर पिता पूर्ण रीतीने तोडून टाकणार, कारण आपल्या प्रत्येकाला अनुग्रह देणारा परमेश्वर आहे, आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतो मी तुझी उभारणी करीन, मी तुला मजबूतरित्या उभे करीन आणि मी तुला आशीर्वादित करीन. मग आपली बंधने तुटतील, आपल्या समस्या दूर होतील. आमोस 9 अध्यायामध्ये 11 ते 12 वचना प्रभू तिथे त्याच ठिकाणी म्हणतो दाविदाचा पडलेला डेरा त्या दिवशी मी उभारीन व त्याची भगदांडे बुजवून त्याचे जे कौशल्य आहे ते मी उभारीन. तो पूर्वकाल होता तसा तो बनवीन. मग ते अदोमाच्या औषधाचा व ज्यास माझे नाम ठेविले त्या सर्व राष्ट्राचा ताबा घेतील, असे कृत्य करणारा परमेश्वर म्हणतो. प्रभू काय म्हणतो? त्याचं जे काही कोसळलेले पडलेले ते मी पुन्हा उभारीन, सर्व दुरुस्त करीन, सर्व नीट करीन, मी त्याला आशीर्वादित करीन. प्रभू आपल्याला उभारण्यासाठी तयार आहे, प्रभू आपली मजबूती करण्यासाठी तयार आहे, प्रभू आपल्याला अनुग्रहाने भरण्यासाठी तयार आहे, आपल्याला आशीर्वादाने परमेश्वर भरण्यासाठी तयार आहे. प्रभू म्हणतो मी सर्व नीट नेटके करीन, तू फक्त माझ्याकडे वळ. माझं वचन आत्मसात करायला तू सुरुवात कर, माझ्या मार्गाने चालायला तू सुरुवात कर. मी तुझी उभारणी करीन, मी तुला आशीर्वादित करीन. प्रभू म्हणतो मी तुला अनुग्रहाने भरेन, तुझी प्रगती करीन. जो मनुष्य परमेश्वराकडे वळणार, परमेश्वराचं वचन आत्मसात करणार, प्रभू त्याच्या जीवनाला, त्याच्या कुटुंबाला, त्याच्या घराला, त्याच्या व्यवसायाला, त्याच्या शेतीला सर्वाला उभारणार, सर्व दुरुस्त करणार, नीट करणार. जे मात्र बिघडलेले, जे मात्र कोसळलेले, जे मात्र तुटलेले, जे मात्र फुटलेले, सर्व परमेश्वर नीट करणार. जो मनुष्य परमेश्वराकडे वळेल, परमेश्वर सर्व नीट नेटके करायला सुरुवात करेल, सर्व चांगलं योग्य करण्यासाठी सुरुवात करेल. फक्त परमेश्वराकडे वळा, मनापासून देवाला शोधा,
मनापासून प्रभूवर भरवसा ठेवा. मनापासून त्याची प्रार्थना करायला सुरुवात करा. का नाही नीट होणार? सर्व नीट होणार. आज अनेक तुटलेली कुटुंब मात्र परमेश्वराने पुन्हा जोडलेली आहेत. तुटलेली नाती परमेश्वराने जोडलेली आहेत. अनेक कुटुंबात भांडणं होती, तंट होते, वादविवाद होते, पण प्रार्थनेद्वारे आज त्यांच्यामध्ये प्रेम आहे, प्रीती आहे. प्रीतीने ते एकमेकाशी जोडले गेलेले आहेत. सर्व चांगले नीट चालत आहे. शांतीचं वातावरण आहे. घरात आनंद आहे. का? कारण प्रभू येशू. ज्या प्रभू जीवनात येतो, कुटुंबात येतो, घरात येतो, सर्व नीट व्हायला सुरुवात होते. कारण सर्व कार्य करणारा परमेश्वर आहे आणि तो आपल्या जीवनात सर्व काही अद्भुत रीतीने कार्य करतो. आपल्याला अनुग्रह देतो, आपल्याला आशीर्वादित करतो. जो प्रभूवर भरोसा ठेवणार, जो प्रभूचं वचन ऐकणार, प्रभू त्याला पुन्हा उभारणार. तो पडलेल्या स्थितीत आहे, प्रभू त्याला उचलेल, पुन्हा उभे करेल. प्रभू त्याची उभारणी करेल, मजबूत त्याला करेल, जेव्हा तो परमेश्वराकडे वळेल. बायबल सांगते 11:12 वचनामध्ये, तो राष्ट्रासाठी निशाण उभारेल व पृथ्वीच्या चारी दिशाकडून इस्रायलातल्या घालून दिलेल्या एकवट करेल व यहुदातल्या परगंदा झालेल्या गोळा करेल. काय सांगते? प्रभू राष्ट्रासाठी असं निशाण उभारेल की सर्व लोक परमेश्वराकडे एकत्र येतील. परगंदा झालेले, भोगलेले, दुरावलेले, प्रभूला सोडून गेलेले सर्व पुन्हा परमेश्वरामध्ये एकत्र येतील आणि सर्वांची पुन्हा एकदा उभारणी होईल. जे दुरावलेले आहेत किंवा मात्र परमेश्वरापासून लांब गेलेले आहेत पापामुळे, देव त्यांना पुन्हा उभे करेल, त्याला एकत्र आणेल, गोळा करेल आणि मी सर्व परमेश्वराची आराधना करतील, सर्व परमेश्वराचे गौरव करतील. परमेश्वर त्यांच्या जीवनात कार्य करेल. प्रमाण तुम्ही निशाण उभारेल. कारण जेव्हा देवाची प्रार्थना उभारली जाते, देवाची सेवा उभारली जाते, तेव्हा अनेक लोक प्रार्थनेत, देवाच्या सेवेत एकत्र येतात आणि मग अनेकांचे जीवन फलद्रूप, बहुगुणित आणि आशीर्वादित बनते. आज प्रभूने प्रार्थना आपल्यासाठी उभारलेली आहे. हे चिन्ह आपल्यासाठी उभारलेले, निशाण उभारलेले त्याच्या वचनाचं, त्याच्या नावाचं, की आपण एकत्र मिळून त्याची आराधना करावी आणि आपल्या सर्वांचा उद्धार व्हावा म्हणून, आपल्या सर्वांचे तारण व्हावे म्हणून, आपल्या सर्वांची बंधने पूर्ण रीतीने तुटली जावी आणि आपल्या जीवनातल्या सर्व समस्या दूर व्हाव्या म्हणून प्रभू आज आपल्याला उभारत आहे, आपली उभारणी करत आहे, आपल्या जीवनामध्ये तो अद्भुत रीतीने कार्य करत आहे. पुढे वचन सांगतो स्तोत्र संहिता 89 अध्याय 2 वचनात, कारण मी मनाला तुझ्या दयेची उभारणी सदोदित राहील, स्वर्गात तुझी सत्यता तूच स्थापिली आहे. देवाची दया नेहमी उभारलेली असते. कारण पडलेल्या माणसाला उभारण्यासाठी. देवाची दया पडलेली मिळत नाही, देवाची दया उभारलेली आहे. का उभारलेली आहे? पडलेल्या माणसाला उभारण्यासाठी, पडलेल्या माणसाला उचलण्यासाठी. ज्या वेळेला प्रभूला वधस्तंभावर खिलण्यात आले, वधस्तंभावर उभारण्यात आले, तेव्हा ज्या लोकांनी प्रभूकडे पाहिले ते तारण पावले, प्रकाश पावले, उद्धार झाला. आज प्रभूला अशासाठी उभारले की जे पापात, अधर्मात पडलेले आहेत त्यांना उठवण्यासाठी, त्यांचं तारण करण्यासाठी, त्यांना पुन्हा उभारण्यासाठी, त्यांना पुन्हा उचलण्यासाठी प्रभू वधस्तंभावर उभारले गेले. मात्र अशासाठी की जे पडलेले आहेत ते पुन्हा उभारले जावे म्हणून. प्रभू आज आपल्याला उचलत आहे, नीट करत आहे, आपल्या जीवनात कार्य करत आहे. आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र प्रभू येशू करत आहे. देवाची दया उभारलेली आहे. पडलेल्या माणसाला उचलण्यासाठी, त्याला अनुग्रह देण्यासाठी. आज आपली स्थिती पडलेली आहे, दुःखात आहे, संकटात आहे, पण देवाच्या दयेकडे पहा जे आपल्यासाठी उभारलेले आहे. जेव्हा त्या दयेकडे पाहणार तेव्हा आपणही उभारले जाणार, आपणही उभी होणार, पडलेल्या स्थितीतून पुन्हा उभारणार, मजबूत बनले जाणार, स्थिरावलेले जाणार. कारण परमेश्वर आपल्यामध्ये कार्य करणार. म्हणून बायबल सांगते म्हणतो, मी तुला उभारीन, तू माझ्याकडे वळ, आपला अधर्म दूर कर, आपलं पाप दूर कर, पश्चाताप कर, मग मी तुझी उभारणी करीन, तुझी मजबूती करीन, तुझं कोसळलेलं मी दुरुस्त करीन, मी नीट नेटके
करीन आणि मग सर्व काही तुझ्या जीवनात चांगली घडायला, चांगली व्हायला सुरुवात होईल. मग सर्व काही सुरळीत चालेल, सर्व काही नीट नेटके चालेल जेव्हा आपण परमेश्वराकडे वळतील. देवाचं वचन आपण पूर्ण रीतीने आत्मसात करतील. परमेश्वराचं वचन जेव्हा आपण आपल्या जीवनात उतरवतील तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल, तेव्हा प्रभू आपल्याला आशीर्वादित करेल आणि प्रभू आपली सर्व बंधने पूर्ण रीतीने तोडून टाकेल. आपल्या सर्व समस्या परमेश्वर आपल्या जीवनातून मात्र दूर करेल. कारण आपल्या प्रत्येकाला अनुग्रह देणारा परमेश्वर आहे. आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करणारा मात्र परमेश्वर आहे आणि तो आपल्या जीवनात कार्य करायला तयार आहे. मात्र आपल्याला विश्वास नाही, प्रभूकडे वळायचंय. प्रभूचं वचन आपल्याला पूर्ण रीतीने आत्मसात करायचंय. तो पडलेल्या स्थितीत आपल्याला ठेवणार नाही, तर त्या स्थितीतून आपल्याला बाहेर काढेल आणि आपल्या जीवनात अनुग्रह देईल. आपल्या जीवनात परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करेल आणि आपलं जीवन आशीर्वादाने आणि अनुग्रहाने मात्र पूर्ण रीतीने भरलं जाईल. सर्व दुःख, पीडा, निराशा सर्व आपल्या जीवनातल्या दूर होतील. आजार, विकार सर्व प्रभू दूर करेल आपल्या जीवनातले. बायबलमध्ये आपण मत्ती, मार्क, लूक, योहनमध्ये पाहतो, जे आजारात पडलेले होते, जे खाटेला खिळलेले होते, प्रभूने त्यांना उचललं. प्रभूने त्यांना आपल्या पायावर उभे केले. प्रभूने त्यांना बरे केले. प्रभूने त्यांना नीट केले, त्यांना निरोगी केले. जे लंगडे होते, आपल्या पायावर नीट चालू शकत नव्हते, प्रभूने त्यांना बरे केले. त्यांना आपल्या पायावर चालण्याची शक्ती दिली. अनेक लोकांच्या जीवनात प्रभूने चमत्कार करून त्यांची पुन्हा उभारणी केली. त्यांच्या जीवनात अद्भुत कार्य प्रभू येशूने केले. पडलेल्या स्थितीतून प्रभूने त्यांना बाहेर काढले आणि अनुग्रहाने, आशीर्वादाने प्रभू येशूने त्यांना भरले. जे दुःखात होते, निराशात होते, रडत होते, अश्रू गाळत होते, प्रभूने त्यांचे दुःख, वेदना दूर करून त्यांना आशीर्वादित केले, त्यांना आनंदित बनवले. तो प्रभू येशू आज तुम्ही इथे जमलेल्या तुम्हा प्रत्येकाच्या जीवनात कार्य करायला तयार आहे. आपल्या सर्व समस्या, आपली दुःख प्रभू येशूच्या हातात समर्पण करा. प्रभू येशू तुम्हाला अनुग्रह देईल. तुमच्या पडलेल्या स्थितीतून पुन्हा प्रभू तुम्हाला उभारेल, मजबूत उभी करील. तुमचं कोसळलेल्या, तुटलेलं प्रभू दुरुस्ताने नीट करील. प्रभूवर भरोसा ठेवा, देवाकडे वळा, मनापासून वळा. पाप, अधर्म सर्व दूर करा आणि प्रभूचं वचन मनापासून ऐकायला सुरुवात करा. मग आपल्या जीवनात परमेश्वराचा अनुग्रह, प्रभूचा आशीर्वाद विपुलपणे येणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकले असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.